पुणे नगर महामार्गावरील रांजणगाव या ठिकाणी खरं तर पंचक्रोशीतील शेतकरी हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। MEPL कंपनीमुळे खरं तर आजूबाजूतील जे काही परिसर आहे त्या परिसरातील शेकडो हेक्टर शेती खरं तर नापीक होण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आजूबाजूतील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। त्यामुळे ग्रामस्थ शेतकरी आक्रमक झालेले आहेत। आपण आंदोलकांशी बोलणार आहोत। तुम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, आज रस्त्यावरती उतरलेला आहे, काय भावना व्यक्त करा? MEPL कंपनीने केमिकल झोन मध्ये नसताना सुद्धा या भागामध्ये त्याला परवानगी दिली, याची पहिली चौकशी झाली पाहिजे। त्यांनी जे सांडपाणी सोडलेलं आहे त्याच्यामध्ये केमिकल आहे, त्याच्यामुळे पाण्याचे सगळे या भागातले पिण्याचे पाण्याचे स्रोत खराब झालेले आहेत। गायी मेल्या, काही लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे। त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि ही कंपनी तातडीने बंद करण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे। या भागामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, चिमण्या मेलेल्या आहेत, गायी मेलेल्या आहेत, शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे। भविष्य काळातल्या 3 पिढ्या या कंपनीमुळे बर्बाद होतील। त्यामुळे या भागातील सगळे लोक आज रास्तारोको करतात। ही फक्त सुरुवात आहे। लवकर जर ती कंपनी शासनाने बंद केली नाही तर तीव्र आंदोलन करून त्या ठिकाणी कंपनी उद्ध्वस्त करण्याचं काम सगळे आंदोलक आणि ग्रामस्थ करतील असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। नक्कीच तुम्ही गेले अनेक दिवसापासून या कंपनी प्रशासनाच्या विरोधात लढा देतात, यापुढची रणनीती कशी असेल? गेली 15 वर्ष या कंपनीच्या प्रदूषणाच्या विरोधात आम्ही सगळे ग्रामस्थ मिळून लढा देतोय। सुरुवातीला फक्त निमगाव, भोगी, अन्नापूर ही 2 गावं बाधित होती, परंतु आज घोडनदी नगरपालिकेसारख्या मोठ्या शहरासह जवळपास 3 ते 4 लाख लोकसंख्येला या प्रदूषणाचा फटका बसतोय। आज आम्ही अर्ज विनंत्या करून दमलेलो आहे। कोणतेही अधिकारी MPCBचे असतील, MIDCचे असतील किंवा मंत्री महोदय असतील, आमच्या कुठल्याही अर्ज विनंत्यांचा विचार होत नाही, म्हणून आम्ही आज रास्ता रोको करतोय। अजूनही जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर येत्या 15 दिवसांमध्ये कंपनीच्या गेटवर जाऊन कंपनीचं कामकाज बंद करण्याचा पवित्रा सगळे ग्रामस्थ आम्ही घेऊ। नक्कीच नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे यापुढच्या काळात आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेला आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, रांजणगाव, पुणे।